नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एआर ऑटो स्पेअर चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत एक अशा बिझनेस आयडियाबद्दल ज्याच्यामुळे आहे ना तुमचं आयुष्य खरोखरच बदलू शकतं। फक्त 5,50,000 रुपये गुंतवणुकीमध्ये तुम्ही मिळवू शकता एआर ऑटो स्पेअरची स्पेअर पार्ट शॉप फ्रँचायझी आणि त्यामध्ये तुम्हाला आहे ना 50% पेक्षा जास्त इन्कम होऊ शकतो। आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट हा बिझनेस एवढा फायदेशीर कसा काय आहे, तर त्याचं तुम्हाला मी एक कारण सांगतो। आजच्या घडीला आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये कमीत कमी 2 टू व्हीलर तरी असतात। त्याच्यामुळे ना आपल्या एरियामध्ये दररोज हजारो लाखो गाड्यांचे सर्व्हिसिंग होत असतात आणि जेव्हा सर्व्हिसिंग होते तेव्हा प्रत्येक गाडीला स्पेअर पार्ट हे लागतं। त्याच्या स्पेअर पार्ट शिवाय सर्व्हिसिंग ही होऊच शकत नाही। म्हणजे कसं आहे बघा की स्पेअर पार्टचं मार्केट आयुष्यात कधीच बंद पडणार नाही। तुमच्या गाड्या बॅटरीवरती येतील, हायड्रोजनवरती येतील, पण कोणत्याही गाडीला स्पेअर पार्ट हा लागणारच लागणार आहे। त्यामुळे ऑटोमोबाईलच्या बिझनेसला आहे ना आयुष्यात कधीच मरण येणार नाही। उलट दिवसेंदिवस धंद्यामध्ये आपले अपडेट होत राहतील वर्षानुवर्ष आणि धंदा वाढतच राहील, पण ह्याच्यामध्ये बंद होण्यासारखं काहीच नाही। कधीच हा ऑटोमोबाईलचा बिझनेस बंद पडणार नाही, कारण प्रत्येकाला ही टू व्हीलर ही काळाची गरजच बनलेली आहे। पण माणूस आहे ना चालत फिरतच नाही, थोड्याशा अंतरावर जाण्यासाठी तो टू व्हीलरचा वापर करत असतो। त्यामुळे हा बिझनेस बंद पडायचा प्रश्नच येत नाही। आता आपण बघूया की एआर ऑटो स्पेअरची फ्रँचायझी घेतल्यावर 50% पेक्षा जास्त प्रॉफिट का होऊ शकतो आपल्याला। एआर ऑटो स्पेअरमध्ये काय माहिती का, तुम्हाला मार्केटपेक्षा स्वस्त स्पेअर पार्ट मिळतात, प्लस स्पेअर पार्टला वॉरंटी मिळते। हा एक आपल्याकडे फ्रँचायझी घेण्याचा प्लस पॉईंट आहे, कारण आजच्या डेटला आहे ना स्पेअर पार्टला वॉरंटी कोणी देत नाही, पण आपल्याकडे A to Z स्पेअर पार्टला आपण वॉरंटी देतो। आणि एक कारण म्हणजे आपल्या फ्रँचायझी घेण्याचं की तुम्हाला वॉरंटी तर मिळतेच, प्लस तुम्हाला ना संपूर्ण लाईफ टाईम आपला सपोर्ट राहतो की तुम्ही बिझनेसमध्ये ग्रोथ कसं करायचं, तुमच्या धंद्याची मार्केटिंग कशी करायची, कोणकोणते स्पेअर पार्ट तुम्ही ठेवायला हवेत, ह्या सगळ्याचं तुम्हाला मार्गदर्शन आहे ना वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतं। आपल्याकडनं आहे ना फ्रँचायझी घेणाऱ्यांसाठी आपण संपूर्ण सपोर्ट तो आपला असतो, संपूर्ण मार्गदर्शन असतं। स्पेअर पार्ट परचेस त्यांना स्वतःच्या डोक्याने करावं लागत नाही। त्यांना स्पेअर पार्टची ऑर्डर कशी काढायची, त्यांना स्पेअर पार्ट चेक कसं करायचं, स्पेअर पार्ट स्टोअरमध्ये आपल्याला लावायचं कसं, ह्या सगळ्याचं आहे ना आम्ही रितसर ट्रेनिंग दिलेलं असतं। त्याच्यामुळे त्यांना हा बिझनेस करताना अजिबात कुठली अडचण येत नाही। आज आमच्याबरोबर आहे ना स्पेअर पार्ट ऑटोमोबाईल बिझनेसला 99% सगळी नवीन लोकच जोडलेली आहेत। 1% फक्त आपल्याकडे अनुभवी लोकांचा कल आहे, नाहीतर जेवढी सगळी लोक अजूनपर्यंत आम्हाला जोडले गेलेत ना ती सगळी फ्रेश आहेत। ह्या फ्रेश लोकांना ट्रेन करूनच आम्ही या धंद्यामध्ये उतरवतो आणि त्याच्यात कोणतीही अडचण येत नाही। आणि विशेष बाब म्हणजे आपल्याकडे फक्त 5.5 लाखामध्ये आम्ही संपूर्ण तुमच्या शॉपचं सेटअप करून देतो। सेटअपमध्ये काय काय येतं काय नाही हे सगळं तुम्हाला आहे ना आम्ही एक फायनल व्हिडिओ बनवलेला आहे की स्पेअर पार्ट शॉपची संपूर्ण माहितीसाठी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते बघता येईल। याच्यामध्ये आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्हाला 3.5 लाखाचे स्पेअर पार्ट आणि बाकीच्या पैशाचा पूर्ण आम्ही सेटअप बनवून देतो। एक विशेष बाब म्हणजे कशी, बाकीचे फ्रँचायझी मॉडेल देणारे तुम्हाला खूप सारे इंडियामध्ये मिळतील, पण सगळ्यांकडे 1.5 लाख 2 लाख 3 लाख अशी तुमच्याकडे फ्रँचायझी फी आकारली जाते। फक्त एकमेव आपण आहे की तुमच्याकडे 1ही रुपया फ्रँचायझी फी म्हणून घेत नाही, सगळंच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतं आपलं मार्गदर्शन। आता मागचा प्रश्न की 50% पेक्षा जास्त आपल्याला मार्जिन का असतं, ते एक लक्षात घ्या। या ऑटो स्पेअरची परचेस आहे ना ही कधीही कुठल्या डिस्ट्रीब्युटर होलसेलरकडनं होत नाही। आपण जो माल परचेस करतो ना हा डायरेक्ट फॅक्टरीमधनं परचेस केलेला असतो। त्याच्यामुळे जो आपल्याला रेट मिळतो तो आपल्याला एकदम कमी रेटमध्ये स्पेअर पार्ट मिळतात। त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांना होलसेलने विकू शकतो, एवढा रेट आपण तुम्हाला देऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना कमीत कमी 50% हे तुमचं प्रॉफिट रेशो हे राहतच राहतं। जर तुम्ही दिवसाला 10,000चे स्पेअर पार्ट विकत असाल तर 50% प्रमाणे तुम्ही दिवसाचा इन्कम काढा की तुम्हाला 5,000 रुपयाचा इन्कम होतो। तर 5,000 × 30 करून टाका, तुम्हीच टोटल मारा की तुम्हाला किती बेनिफिट होऊ शकतं। पण आता मी म्हणते मग तुमचे 10,000 सेल होणार आहे का, तर 10,000 सेल होण्यासाठी काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आम्ही ह्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला जेव्हा फ्रँचायझी घ्यायला येता तुम्ही, जेव्हा आपलं फोनवर चालू होतं, जेव्हा आपली मीटिंग होते, तेव्हा तुम्हाला आम्ही या सगळ्या गोष्टी सांगतो की काय करावं तुम्हाला लागेल, तेव्हा तुमचा 10,000 पर्यंत दिवसाचा सेल जाऊ शकतो। आणि आपलं एक असतं की आपण एका तालुक्यामध्ये एकच फ्रँचायझी देतो, त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन हा विषय राहत नाही। आणि आपल्याकडे विशेष बाब म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला स्पेअर पार्टला वॉरंटी मिळते। आणि एकच महत्त्वाचा नियम आहे आपली फ्रँचायझी घेताना की कोणताही स्पेअर पार्ट आपण MRP रेटमध्ये विकायचा नाही।
हा आपल्याकडनं घेणारा स्पेअर पार्ट हा डिस्काउंट रेटमध्येच विकायचा आहे. तर ह्या गोष्टीची ना तुम्हाला फ्रँचायझी समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला रेजिस्टर पूर्ण माहिती घ्यावी लागेल. फ्रँचायझी कशी घ्यायची, काय करावं लागेल, ह्याची जर तुम्हाला डिटेल्स माहिती हवी असेल ना, तर जो खाली दिलेला आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ना, त्याच्यावरती तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला मेसेज करा. तुम्हाला आमच्याकडनं संपूर्ण माहिती पाठवली जाईल. ती माहिती बघितल्यानंतर आहे ना, तुम्हाला जर आवडलं की आपल्याला बिझनेस करायचा आहे, तर मग तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल आणि कॉल आल्यानंतर आपलं एकदा संभाषण पूर्ण होईल. त्याच्यानंतर आपली मीटिंग ठरेल आणि मीटिंग ठरल्यानंतरच आपण पुढची बोलणी करून घेऊ शकतो की फ्रँचायझी घ्यायला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी कशी द्यावी लागेल, किती पैसे अगोदर द्यावे लागतात, किती नंतर द्यावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण समोरासमोर भेटूनच बोलून घेतो. तर अशा नवीन नवीन बिझनेसच्या आयडिया जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.